एका ताकदवान बिबट्या आणि कमजोर बगळ्यांची आहे. झिलमिल जंगलात एक खतरनाक बिबट्या राहत होता आणि त्याच जंगलातल्या एका तळ्यात काही बगळे राहत होते. बिबट्या जेव्हा पण तळ्यातले पाणी पिण्यास यायचा तेव्हा एखाद्या बगळ्याच्या पिल्लाला आसपास खेळताना पाहून त्याची शिकार करायचा. एक दिवस सगळ्या बगळ्यांनी मिळून एक सभा बोलावली. मित्रांनो, हा बिबट्या तर आपल्यावर अन्याय करत आहे. त्याच्या शिकार करण्यामुळे आपली पिल्ले खूपच घाबरली आहेत. हो ना, जेव्हा तो तळ्यातलं पाणी प्यायला येतो तेव्हा आपण तर त्याला डिस्टर्ब नाही करत, तर तो आपल्याला का डिस्टर्ब करतो? हो रे, आपण तर त्याच्या जंगलात जाऊन त्याला काही त्रास देत नाही, मग तो आपल्या तळ्यात येऊन आपल्याला का त्रास देतो? मित्रांनो, नुसती सभा घेऊन काही उपयोग होणार नाही. आपल्याला त्याला चांगलीच अद्दल घडवावी लागेल. पण आपण तर खूपच कमजोर आहोत. आपण त्याला काय करू शकतो? कधीही आपण आपल्याला कमजोर समजू नये. जो शरीराने ताकदवान आहे त्याची काही ना काही कमजोरी असतेच. आणि बिबट्याची सगळ्यात मोठी कमजोरी ही आहे की तो आपली शिकार केल्यावर तिला जमिनीवर खूप कमी खातो. तो शिकार घेऊन झाडावर लपवतो आणि मग आरामशीर खातो, कारण इतर प्राण्यांना तर झाडावर चढताच येत नाही. मग परंतु आपण झाडावर उडत उडत पोहोचू शकतो. आता आपल्याला बिबट्यावर लक्ष ठेवायचे आहे. जेव्हा तो शिकार करून झाडावर ठेवेल तेव्हा ती शिकार आपण खाली फेकू. खाली तरच त्यांची मेजवानी करतील आणि बिबट्या जेव्हा आरामशीर खाण्यासाठी परतेल तेव्हा तो उपाशीच राहील. आणि त्यानंतर सर्व बगळ्यांनी कंबर कसली. त्यांनी तरसांबरोबर बातचीत केली की जेव्हा पण आम्ही ओरडू तेव्हा समजून जा की तुमच्यासाठी मेजवानी तयार आहे, तेव्हा तुम्ही या. मग काय, जेव्हा जेव्हा बिबट्या मोठी शिकार करून झाडावर आणून लपवायचा आणि निघून जायचा तेव्हा सगळे बगळे मिळून ओरडायचे. इकडे वाट बघत बसलेले तरस पळत यायचे आणि बगळे झाडावरील बिबट्याने केलेली शिकार खाली पाडायचे. तरसांना तर आयती मेजवानीच मिळायची. बिबट्या जेव्हा परत येऊन आपली शिकार गायब झालेली बघायचा तेव्हा तो काळजीतच पडायचा. अरे यार, माझी झाडावर ठेवलेली शिकार खाली कशी पडली? मला वाटतं ती मी नीट ठेवली नसेल. आता यापुढे ती मी अजून वर व्यवस्थित ठेवेन. आणि दुसऱ्या दिवशी बिबट्याने परत शिकार करून आणली. यावेळेस त्याने आपली शिकार खूपच उंचावर झाडावर ठेवली. परंतु त्याच्या जाताच सगळे बगळे ओरडले आणि